नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, खूप महिन्यापासून अनुदान हे वेळेवर मिळत नाही। मग आता या महिन्यामध्ये डीबीटीने अनुदान आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे आता मागील सर्व महिन्यांचे अनुदान मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मागील 3 ते 4 महिन्यांचे अनुदान या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। एका जिल्ह्यामध्ये 6000 रुपये या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे। तर मग मित्रांनो, आणखी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे जमा झाले, किती महिन्याचे निधी आलेला आहे, तसेच या ठिकाणी आणखी पुढील 2 महिन्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी नवीन जी आर आलेला आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की 3 जानेवारी रोजी 2025 रोजी या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 म्हणजे अशा 2 महिन्याचे पैसे निधी या ठिकाणी वितरित करण्यासंबंधातला जी आर आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी हा जी आर महत्त्वपूर्ण असा जी आर आहे, कारण की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे हे डीबीटी मार्फत देण्यात येणार आहे। त्यामुळे या दोन्ही महिन्याचे पैसे आता मंजूर झालेले आहे आणि या दोन्ही महिन्याचे पैसे डीबीटी मार्फत भेटणार आहे। त्यामुळे हे पैसे लगेच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। विभागावाईज या ठिकाणी पैसे वितरणसुद्धा झालेले आहे। त्यानुसार त्यांनी विवरणपत्रात रक्कमासुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता जानेवारी पर्यंतचे पैसे सर्व आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, मागील सर्व 4-5 महिन्याचे पैसे एकत्रच मिळणार आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4 महिन्याचे 6000 रुपये आजच भेटलेले आहे। तसेच पुढील बघा, अहमदनगरमध्ये 5000 रुपये आले आहेत। भंडारा डिस्ट्रिक्टमध्ये 3 जानेवारी रोजी 3000 रुपये आले आहे, म्हणजे 2 महिन्याचे पैसे मिळालेले आहे। माळेगाव यांना 1500 रुपये मिळालेले आहे। ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे यायचे, ते पण 2-3 दिवसात येऊन जातील। मग डिसेंबर जानेवारीचे पैसे डीबीटीने 4-5 दिवसात मिळतील, असं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यात सांगण्यात आलेलं आहे। मग तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की कल्याण या ठिकाणी या राहतात, यांना 3 महिन्याचे पैसे मिळाले आहे, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झालेले आहे। खेड तालुका पुणे या ठिकाणी सुद्धा पैसे आलेले आहेत, जमा झालेले आहेत मागील सर्व। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 4 महिन्याचे 6000 रुपये भेटले आहे। मग या ठिकाणी बघा, 3000 रुपये जमा झाले। कोणता जिल्हा तर कोल्हापूर, कागल तालुका, कोल्हापूरमधील कागल तालुक्यामध्ये 3000 रुपये आजच जमा झालेले आहे। नाशिकमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत एका महिन्याचे, कारण की नाशिकमध्ये ऑक्टोबरपर्यंत पैसे आलेले होते। आता हे नोव्हेंबरचे पैसे आले आणि डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे डीबीटीने मिळणार आहे। सांगली ऑक्टोबर महिन्याचे पेन्शन जमा झाले आहे, बरोबर। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 3000 रुपये जमा झालेले आहे। परत 3000 रुपये पुण्यामध्ये आलेले आहे। या ठिकाणी आपण बघू शकता 4-5 दिवसात या ठिकाणी मिळणार आहेत बाकीचे पैसे। नांदेड जिल्ह्यात या ठिकाणी 3000 रुपये जमा झाले आहेत बघा। या ठिकाणी 1 जानेवारी रोजी 3000 रुपये यांना मिळालेले आहे। मग पुढील 3000 रुपये आपल्याला लवकरच मिळणार आहे, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे। मग काल ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे जमा झाले सांगली जिल्हा। मला नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले सावंतवाडी तालुका जिल्हा, या ठिकाणी सिंधुदुर्गला सुद्धा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। मग या ठिकाणी बघा, अहमदनगर 6000 रुपये भेटले सर, आम्हाला 2 महिन्याची पेन्शन भेटली। मग मित्रांनो, जवळजवळ आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वर्धा, सांगली, त्या ठिकाणी भंडारा, तसेच नागपूर या ठिकाणचे जवळजवळ सर्व ठिकाणी हे वाटप सुरू झालेले आहे आणि सर्वांना हे पैसे लवकरच आपापल्या खात्यावर मिळणार आहे। कारण की सरकारने वरून आदेश दिलेले आहे की डीबीटीचे पैसे ज्या वेळेस देतील त्याच्या आधी सर्वांना मागील सर्व महिन्याचे पैसे या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि ते पैसे द्यावेच लागणार आहे। तशा सूचना या ठिकाणी तहसील कार्यालयांना वरतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेले आहे की लवकरात लवकर पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावेत। त्यामुळे मित्रांनो,
पुढील आठवड्यामध्ये सर्वांना सर्व महिन्यांचे मागील महिन्यांचे पैसे हे मिळणार आहे आणि नंतर DBTने लगेच तुम्हाला 10 तारखेपर्यंत DBTने बाकीचे पैसे तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचे। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। काही नवीन माहिती मिळाली की आपण लगेच आपल्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि तर मित्रांनो तुम्हाला जर अनुदान जमा झाले तर लगेच कमेंटमध्ये कळवा, जिल्हा तालुका त्या ठिकाणी टाका, रक्कम टाका, म्हणजे इतर लाभार्थ्यांना त्याचा उपयोग होईल। आणि तुम्हाला काही अडचण असेल तरीही कमेंटमध्ये सांगा, आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तसेच मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।